कांदा भजी सुद्धा खाल्ली आणि बटाटा भजी सुद्धा खाल्ली. आज आपण बनवणार आहोत मशरूमची भजी, म्हणजेच मशरूमचे पकोडे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, रेसिपीला नीट समजून घ्या आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला नक्की शेअर करा. तर मित्रांनो, आपण इकडे एकदम फ्रेश मशरूम घेऊन आलेलो आहोत आणि आता आपल्याला याला चांगलं पाण्यामध्ये साफ करून घ्यायचं आहे. तर मी एक एक करून सगळं पाण्यामध्ये टाकून घेतो आहे. आता पाण्यामध्ये आपण याला छान धुवून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मशरूम आपले छान धुवून झालेले आहेत. आता आपण असं पाण्यामध्ये याला चांगले बुडवून साईडला प्लेटमध्ये काढून घेऊया. आपल्याला हे कटिंग करायचे आहेत. हे कसे कटिंग करायचे ते मी तुम्हाला आता दाखवतो. तर सर्वात पहिला आपण चांगलं घेतलेलं धुवून आता आपण एक कटिंग करून घेऊया. हे बघा, साईजसुद्धा छान आहे आणि एकदम फ्रेश आहेत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला आपल्याला असं मधून कटिंग करून घ्यायचे आहेत. आता आपण एक एक करून सर्व कटिंग करून घेऊया. तर आपलं सर्व कटिंग करून झालेले आहेत मशरूम. आता आपल्याला याच्यामध्ये मसाला, हळद, मीठ मिक्स करायचं आहे. ते कसं ते मी तुम्हाला दाखवतो. तर आपण इकडे एक मस्तपैकी टोप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता सर्व जे मशरूम कटिंग केलेले आहेत ते आपण याच्यामध्ये घालून घेतो आहे. आता याच्यावर आपल्याला मीठ, मसाला आणि हळद टाकायचं आहे. तर सगळ्यात पहिलं मी इकडे 2 चमचे मसाले टाकणार आहे. काही कारणा जास्त स्पायसी खायला आवडते, ते जास्तही मसाला टाकू शकतात किंवा तुमच्याकडे अजून कोणते मसाले असतील तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकतात. इकडे 1 चमचा मी हळद घेतो आहे आणि मी इकडे 2 चमचे मीठ घेतो आहे. पण मी 2 चमचे मीठ आता नाही घेणार आहे. 1 चमचा मीठ आता घेतलेला आहे आणि 1 चमचा जे आपण याचं म्हणजे पीठ तयार करणार आहोत त्याच्यामध्ये घेणार आहोत. सगळ्यात पहिलं ओवा घेतलेला आहे मी थोडासा. हे थोडंसं जिरं घेतलेलं आहे. आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. ओवा आणि जिरं कधीही तुम्ही कोणतेही पकोडे बनवा त्याच्यामध्ये नक्की टाका. त्याच्याने पोटाला कसलाच त्रास होत नाही. त्याच्यामुळे आपण ओवा आणि जे जिरं असते ते नेहमी आपण वापरलंच पाहिजे पकोड्यांसाठी. तर आता आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकतात. तर आता आपण इकडे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. मी एकदम 2च चमचे घेतो आहे, जास्त नाही. इकडे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ घेतो आहे. 1 वाटी मक्याचं पीठ घेतलं आहे. याच्यामध्ये आपण बेसन नाही वापरणार आहोत. याच्यामध्ये फक्त मक्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ. आता आपण याला चांगलं असं मिक्स करून घेऊया. आपल्याला जास्तही जाड नाही ठेवायचं आहे आणि जास्तही पातळ नाही करायचं आहे. तर आपण जसं वडे बनवण्यासाठी किंवा आपण जी बटाट्याची भजी बनवतो त्या टायमाला जेवढं आपण चांगलं असं पीठ बनवतो ना, सेम तेवढंच आपल्याला बनवायचं आहे. जास्त जाड पण नाही, जास्त पातळही नाही. तर आता तुम्हाला मी दाखवतो आपल्याला किती जाड आपल्याला ठेवायचं आहे. पीठ तेवढंच जाड ठेवा, जास्त पण एकदम पातळ बनवू नका. तर पीठ इकडे रेडी आहे आणि मी तुम्हाला आता एकदा दाखवतो आपण किती जाड बनवलेलं आहे ते. तर हे बघा, आपल्याला जास्त पण पातळ नाही बनवायचं आहे, एवढं जाड आपल्याला ठेवायचं आहे. तर आता याच्यामध्ये आपण हळद टाकूया, याच्यामध्ये आपण मसाला टाकूया आणि याच्यामध्ये मीठसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. तर मी आता मीठसुद्धा घेतलेलं आहे इकडे आणि मसाला घेतलेला आहे. मीठ मी इकडे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी घेतलेला आहे आणि बारीक कटिंग केलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. आता आपण चांगलं मिक्स करूया. आता याला हळदीचा जो कलर आला आहे तो आपल्याला सेम बेसनसारखा वाटतो आहे. त्याच्यामुळे आपण जे पकोडे काढूया ते सुद्धा आपल्याला बेसनसारखेच आपल्याला एकदम कुरकुरीत खायला भेटतील. तर मित्रांनो, आपल्या इकडे मस्त बेटर रेडी झालेलं आहे. आता आपण मशरूम याच्यामध्ये असं डीप करूया. मी तुम्हाला दाखवतो असं आपल्याला डीप करायचं आहे आणि ते तेलावर फ्राय करायला सोडायचं आहे. तर मित्रांनो, चला आता आपण तेल गरम करत ठेवूया. सर्वात पहिला तिकडे कढई गरम झालेली आहे. आता मी इकडे तेल टाकतो आहे कढईमध्ये. तेलसुद्धा मी एक अंदाजाने घेतलेलं आहे. तुम्ही कमी जास्त ते तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकतात. आता आपण याच्यामध्ये एक एक मशरूम असे डीप करत सोडूया. तर सगळे मशरूम आपल्याला असे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि थोड्या वेळ ते चांगले फ्राय होऊन द्यायचे आहेत. त्याच्या पहिला जर आपण त्याला चमचा लावला तर ते फुटू शकतात. मी फक्त चमचा लावून एकदा बघणार आहे, ते खालती चिटकलेले नाही आहेत. बस आपल्याला एवढंच, बाकी काही नाही. तुम्हाला दाखवतो मी. जर तुम्ही असं वरती त्याला प्रेस जरी केलं ना, हे बघा, तरी ते चिटकून जाते. कारण ते खूप म्हणजे एकदम असं चिकट पीठ असते ना. तर आता आपण त्याला थोडं फ्राय व्हायला ठेवूया. थोडं ते कडक होऊ द्या. त्यानंतर आपण याला पलटी करून घेऊया. तर आता चांगले फ्राय झाले असतील. आता आपण याला चांगलं असं चमचा लावून बघूया आणि छान एकमेकांना ते चिटकून गेलेले आहेत. पण काही नाही, त्या सेपरेट आपण करू शकतो नंतर. पण त्याला थोडंसं अजून चांगलं फ्राय होऊन द्यावं. कारण कसं आहे, तुम्ही जर आत्ता सेपरेट करायला गेले तर ते फुटू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला ते नीट काळजीपूर्वक आपल्याला सेपरेट करायचे. तर मी आता झाऱ्याने तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी दाखवतो.
छान कलरसुद्धा आलेला आहे आणि छान डीप झालेले आहेत. तर आता आपले हे लगेच रेडी होतात, याला टाईम लागत नाही कारण ते ऑलरेडी मशरूम एकदम सॉफ्ट असतात, त्याच्यामुळे ते लगेच शिजून जातात. तर आपल्याला हे काढल्यानंतर आपल्याला परत पुन्हा त्याच पिठामध्ये बाकीचे मशरूम डिप करून आपल्याला असे तेलावर सोडायचे आहेत. तर मित्रांनो, आपल्या इकडे पकोडे रेडी आहेत, पण आपण त्याला फ्राय यासाठी करायला सोडतोय, त्याला थोडासा लालसर कलर आला ना की त्याला खायला अजून मजा येते. आता एकदम क्रिस्पी आणि क्रंची झालेले आहेत. तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसरे जे आहेत ते आपण आता तेलामध्ये सोडूया. हे सुद्धा आपल्याला सेम जसं पहिला आपण बनवलंय तसंच आपल्याला बनवायचं आहे. तर चला आपण आता पहिला हे सुद्धा पकोडे बनवून घेऊया आणि मग ते एका प्लेटमध्ये काढून त्याचा आनंद घेऊया. तर मित्रांनो, आपली रेसिपी आजची रेडी आहे एकदम. तर चला आता आपण एका प्लेटमध्ये काढूया आणि मस्तपैकी खाऊन मजा घेऊया. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.